राजकारण होऊ नये म्हणून भगवानगडावर दसरा मेळावा बंद केला। असं कोणतं राजकारण होतं? आज राजकारण काय सुरू केलंय असा प्रकाश महाजनांनी सवाल केलाय। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना हा सवाल आहे। तर नामदेव शास्त्रींचं राजकीय विधान मग पंकजा मुंडेंवर अन्याय का? आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांचा हा सवाल। काही दिवस धनंजय मुंडेची जी मीडिया ट्रायल चालू आहे, खरं म्हणजे त्याचा खूप अतिरेक होता असं मला वाटतं। पण नामदेव शास्त्रींनी आज त्यांना पाठिंबा दिला। एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी झाली की न्यायाचार्य नामदेव शास्त्री अप्रत्यक्ष होईना राजकारणात आले। शास्त्री बुवाने तो बंद केला, पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाचे दार बंद केले। मग आज कोणचं कारण असं घडलं की ते दार पुन्हा राजकारणासाठी उघडले गेले? न्याय देताना पुरुष आणि स्त्री याच्यात भेदभाव केला का? आदरणीय नामदेव शास्त्री बाबा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत असे जाहीर केले। परंतु आदरणीय नामदेव शास्त्री बाबा मध्यंतरी तर आपण माननीय मंत्री पंकजताई मुंडे यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की भगवानगडावरून राजकीय भाषण नको। मग आता आपण तर भगवानगडावरून राजकीय वक्तव्य केलं आहे। मग मंत्री पंकजताई मुंडे यांच्यावर अन्याय का?